ऐन थंडीच्या दिवसांमध्ये दरवर्षी नागपूरचं हिवाळी अधिवेशन तापतं। याही वर्षी तापलं। 24 दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 36चा आकडा अनेकदा दिसून आला। काही मुद्द्यांवर एकमेकांना चिमटेही घेतले गेले आणि आज या अधिवेशनाचं सूप वाजतंय। पण शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीला वळसा घालत मुख्यमंत्री अर्थात सध्याच्या सरकारचे कॅप्टन असलेल्या एकनाथ शिंदेंनी आज जोरदार बॉलिंग केली। कधी उद्धव ठाकरेंवर त्यांनी बाउन्सर टाकला तर आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या चेंडूचा भेदक मारा केला। नाव न घेता शिंदेंनी पेंग्विन, वरुण सरदेसाई, खिचडी घोटाळा तसंच ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यावर ठाकरे पिता पुत्रांवर आरोपांचे चेंडू भिरकावले। यमक जुळवत तर कधी नावांची कोटी करत शिंदेंनी आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजावर कंत्राटांचा पाऊस पडला अशी ही गुगली टाकली। त्यासोबत घरात बसून राज्य चालत नसल्याचा घणाघात करत ठाकरेंच्या दिशेनेही स्पिनर बॉल फेकला। आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी कशी बॅटिंग केली बघूया। उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं। अनेक वेळा हे काम एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं। म्हणजे एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं। उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं। अनेक वेळा हे काम एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं। म्हणजे एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं। पोतडीत अजून भरपूर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता। माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी, अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात। अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील या हे कोविड कधी झालं, हा भ्रष्टाचार कधी झाला, वर्षातही आपल्या याला पाठिंबा आहे का? या 300 ग्रामच्या 100 ग्रामला या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील पुढे आल्यात। आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खणखणाट सुरू होता। काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं। अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।